गडचिरोलीत 6 किलोमीटरच्या पायपिटीने गरोदर महिलेचा मृत्यू. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष. महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठी 1 ट्रिलियन इकॉनॉमी होण्याच्या मार्गावर आहे. गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटीचा दर्जा प्राप्त करून दिला जाणार आहे. विकासाच्या नावाने मोठे प्रकल्प गडचिरोलीत येत आहेत, मात्र अद्यापही या गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वास्तव मन सुन्न करणारं आहे. येथे एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील आशा संतोष किरंगा या 9 महिन्यांच्या गरोदर मातेला प्रसूतीसाठी तब्बल 6 किलोमीटरची पायपीट करावी लागली. या शारीरिक त्रासामुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीत आधी पोटातील बाळ दगावले आणि काही वेळातच मातेनेही अखेरचा श्वास घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आल्यानंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होतो आहे. आता या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांनी येथील गावाला प्रत्यक्ष भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तेव्हा त्या मातेचा निष्काळजीपणा, पुजाऱ्याकडील चुकीच्या उपचारामुळे तिचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाने म्हटलंय. आशा किरंग या गरोदर महिलेची आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी केली जात होती. गावातील आशा स्वयंसेविका तिच्या संपर्कात होत्या. जानेवारी महिन्याच्या शेवटी तिच्या प्रसूतीची तारीख होती, मात्र तिने नववर्षाच्या दिवशी पेटा येथील पुजाऱ्याकडे जाण्यासाठी 6 किलोमीटरची पायपीट केली. पुजाऱ्याकडे मुक्कामी राहून उपचार घेतला, मात्र मध्यरात्री 1 वाजता अचानक प्रकृती बिघडल्याने गावातील आशा वर्करला माहिती देण्यात आली. येथील आशाने त्या महिलेला ॲम्ब्युलन्सद्वारे हेडरी येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांनी म्हटलेलं आहे. खून ही निकल गए उल्टे से, बोले तो कुछ तो भी झटका। उसके बाद आशा वर्कर किन बुलाए क्या तुम? उधर के वो गाँव वाले आशा वर्कर है ना, उसका नाम भी मालूम नहीं, बुलाए थे? मालूम है उसको जाके वो फिर गाड़ी फोन करने के लिए बोला एड्रेस दवाखाना। फिर गाड़ी लाया, लेके गया, जाते जाते थोड़ा जान बचा था, चला गया। हेडरी दवाखाने में गया कंपनी वाला। हेडरी दवाखाने के दवाखाने का एम्बुलेंस नहीं मांगे तुम? वो फिर फोन किया ना उधर का आशा वर्कर, फिर वो कहाँ का फोन करता तो वहाँ तो हमको लेके जाने का किधर। ठीक है, फिर वहाँ से इधर मर गए? उधर ही मर गए दवाखाने में। दवाखाना में भी थोड़ा ही पहुंचा, ज़्यादा नहीं, बोले तो जाते जाते उसका तबीयत खराब हो गई। नहीं, दवाखाने में नहीं मरा एक्चुअली, पहले थोड़ा तबीयत एकदम इंजेक्शन लगाने या माता मृत्यूच्या प्रकरणात आम्ही तोडसा या ठिकाणी भेट दिली. माझ्यासोबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे सर पण या ठिकाणी भेट दिलेली आहे. याची माहिती घेतली असता असं दिसून येतंय की रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून त्या चालत गेल्या, हे म्हणणं चुकीचं आहे. ह्या पायी पुजाऱ्यांकडे गेलेल्या होत्या व त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला आणि त्या ठिकाणी रात्री ज्यावेळेस त्यांची प्रकृती खालावली त्यावेळेस आशांना फोन केला. आशांनी तत्काळ यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून त्यांना हेडरी येथील रुग्णालयामध्ये भरती केलेलं होतं. याच्यासोबत यांना जे काही प्रसूतीपूर्व तपासण्या आणि उपचार इत्यादी बाबी होत्या तर त्या पण त्यांना ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यामध्ये वेगवेगळ्या तारखांना भेटी देऊन दिल्या आल्याचं दिसून आलेलं आहे.